children. Hi. How are you? I am fine. ओके, चला तर आज बास्केट ऑफ मूनलाईट हे पोएम तुम्हाला शिकवायचं आहे. 10th स्टँडर्ड विद्यार्थ्यांसाठी बास्केट ऑफ मूनलाईट हे तुम्हाला आज शिकवायचं आहे. कम ऑन, लेट्स स्टार्ट. ओ मून, गिव मी मूनलाईट. ओ मून, गिव मी मूनलाईट. बास्केट फुल और 2 बास्केट फुल. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. त्याच्यामध्ये हे एक पोयम एक मुलगा म्हणतोय का, खरं तर एका म्हणजे एक असं कवी पोएट काय म्हणते ह्याच्यामध्ये सांगते. ओ मून गिव मी अ मूनलाईट म्हणजे चंद्राला ते प्रार्थना किंवा गाणं म्हणायचं, कविता म्हणते की चंद्रा आम्हाला प्रकाश दे, चंद्रा आम्हाला तू प्रकाश दे. बास्केट ऑफ 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. म्हणजे का बाळाचे विचार कसे असतात, बास्केट भरून दे, 2 बास्केट भरून दे, इतका आम्हाला प्रकाश दे. From the city to my village, on the sides of the path. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small small moons of light. मी जेव्हा शहरातून गावात येतो, सिटी टू मूनलाईट म्हणजे शहरातून जेव्हा गावात येतो, साईडच्या जे रस्ता असते इतके चंद्रात इतकं उजेड दे, छोटे छोटे चंद्र राहू दे, चौकड काय राहू दे, चंद्र राहू दे, इतकं प्रकाश आम्हाला तू दे. द होल विलेज गो टू द सिटी डेली टू वर्क. कारण की सगळं गाव दररोज कुठं जाते काम करायला, गावातून शहरात जाते. ग्रामीण भागातून कुठं जातात ते शहरात काम करायला जातात. जसं आता आपलं गाव कोणतं आहे, न्हावा. आपण आपले सगळे लोक न्हावापासून कुठं जातात काम करायला, गंगाखेडला जातात ना, गंगाखेडला जातात ना. पुण्याहून थोडे ना जाणे येणं करणं आहे, ते आपल्याला डेली जाणे येणं करायला काय गंगाखेड, हे की नाही. मग त्याच प्रकारे मग ते त्याच्यात तेच सांगायला की ओ मून कसं आम्हाला एवढा प्रकाश दे की गावाकडून गाव ते शहरात जायला, शहरातून त्याला आम्हाला वाटेत जे आमचं गावाचं जे रोड आहे तिथं आम्हाला एवढा प्रकाश मिळू दे. छोटे छोटे चंद्र इतकं प्रकाश की जिथे छोटे छोटे चंद्र असू दे आणि त्याच्यातून आम्हाला भरपूर प्रकाश येऊ दे. इट्स बिकम अ डार्क ऑन इट्स वे बॅक. इट्स बिकम अ डार्क ऑन इट्स वे बॅक. ऑन माय विलेज इज it becomes as my village is quite far. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. काय म्हणत आहे, इट्स बिकम अ डार्क म्हणजे खूप अंधार असते. जेव्हा शहरात जाऊन काम करतात, सिटीमध्ये जाऊन काम करतात आमच्या गावातले सर्व माणसं, तेव्हा ते तिथून रिटर्न येताना अंधार पडते, एवढा अंधार पडते की रस्त्यात काही दिसत नाही. चौकट झाडं, शेती, स्कॉर्पियन म्हणजे विंचू आणि साप राहतात. नेदर बस नॉर कार्ट पाईज. न बस राहतंय, न बस नाही, न बैलगाडी नाही, ना काही वाहन आम्हाला नसतं येताना, गावामध्ये येताना रिटर्न. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम स्लीप. पण जेव्हा माझे पप्पा येतात काम करून शहरातून, तोपर्यंत मी झोपी गेलेला असतो, असं ते बाळ म्हणत आहे मुल. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. पुन्हा मी जेव्हा उठायच्या आधी पप्पा लगेच कामाला निघून जातात, काम करायला शहरात निघून जातात. वाईल आय एम स्लीपिंग, तेव्हाही मी झोपलेलाच राहतो. जेव्हा आले पप्पा तेव्हा मी रात्री झोपलेलाच असतो, जेव्हा जातात तेव्हाही मी झोपलेलाच राहतो. कारण की त्यांना पप्पांना यायला एवढा उशीर होते, कारण की वाहनं भेटत नाहीत, अंधार बिल राहते, अंधाराचं काही सुधरत नाहीत, कसे येत असतील ते. ओ मून, अहो चंद्रदेवाला म्हणाले चंद्र, गिव मी ए बास्केट ऑफ मूनलाईट. ओ चंद्रा दे आम्हाला भरपूर उजेड दे, टोपलं भरून दे, बास्केट भरून दे, आम्हाला प्रकाश दे, आम्हाला उजेड दे. ऑन लोन आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला माझ्या पूर्ण अंधारा रस्त्याला प्रकाश पाहिजे चंद्रा, उजेड दे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. कारण की माझे पप्पा लवकर येतात. तू जर उजेड दिलास तर माझे पप्पा लवकर येतात, असं ते वरी चंद्राकडे बघून प्रार्थना करते. कवी म्हणते, कविता म्हणते. आय टू वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला माझ्या पप्पांकडून गप्पा गोष्टी ऐकायच्या आहेत, त्यांच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी मला ऐकायच्या आहेत. ओ मून गिव मी अ बास्केट ऑफ मूनलाईट. ओ चंद्रा आम्हाला दे, प्रकाश दे. आय वॉन्ट टू सो ए सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. मला चंद्र असे बीसारखे एवढे मोठे चंद्र पाहिजे आहेत. मला इतकं मोठा प्रकाश पाहिजे आहे गावातून शहरात जाण्या, शहरातून गावामध्ये जेव्हा अंधार पडते तेव्हा येण्यासाठी चंद्रा मला प्रकाश दे, असं ते बाळ, असं ते मूल चंद्राला कडे बघून
म्हणत असतो. ओके चिल्ड्रन, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, समजलं का तुम्हाला सर्वांना? हो मॅडम.